मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा महत्त्वाच्या मॉर्निंग हॅबिट्स सांगणार आहे ज्या तुम्ही रोज फक्त 10 मिनिटे पाळल्या तरी तुमचा ब्रेन पॉवर 99.99% पर्यंत सुधारेल. तुम्ही प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच कामाच्या टाळाटाळ करण्याच्या सवयीतून बाहेर पडू शकाल आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वतःला निरोगी अनुभवा आणि तुम्ही दिवसभर आळस देखील करणार नाहीत. जर तुम्हाला या सर्व सवयी एकत्र फॉलो करायच्या असतील तर खूपच उत्तम, पण तसे करणे अनिवार्य नाहीत. त्याऐवजी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्यातील ती सवय निवडून फॉलो करायची आहे जी तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम वाटते. तुम्ही कोणती सवय निवडली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली सवय आहे झोपेतून उठल्यावर एक ग्लास पाणी घेणे. ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की आपल्या मेंदूमध्ये 70% पाणी असते आणि जर आपण दिवसभरामध्ये किंवा सकाळी उठल्यावर गरजेनुसार पुरेसं पाणी पिलो तर हेच पाणी आपल्या मेंदूला आणि आपल्याला रिचार्ज करू शकते. खरं तर होतं असं की सलग 7 ते 8 तास झोपेत पाणी न प्यायल्यामुळे आपला मेंदू एका डिहायड्रेशनच्या स्टेटमध्ये जातो. WHO संशोधन सांगते की डिहायड्रेशनमुळे आपल्या मेंदूच्या पेशी थकतात आणि याच कारणामुळे तुम्हाला सकाळी डोकेदुखी, थकवा आणि चिडचिड जाणवू शकते. त्यामुळे सर्वोत्तम हेच ठरेल की तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 किंवा 2 ग्लास पाणी नक्की प्या. असे केल्याने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम वाढेल आणि हे पाणी शरीरातील विषारी घटक टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत करेल. तुम्ही हवे असल्यास या पाण्यामध्ये लिंबू देखील टाकू शकता, जे ऑप्शनल आहे, पण लक्षात ठेवा की हे पाणी तुम्हाला अगदी आरामात प्यायचे आहे. आणि मी तुम्हाला एक बोनस टिप देखील देऊ इच्छितो जी मी स्वतः देखील फॉलो करतो. ती म्हणजे रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी 1 ते 2 ग्लास रिकामी पोटी घ्या. याचे खूप फायदे आहेत. जर तुम्हाला योग्य वाटले तरच हे करा, अन्यथा तुम्ही साधे पाणी पिऊ शकता. त्यानंतर दुसरी सवय आहे तुमचे अंथरूण नीट करा. मेक युअर बेड. ॲडमिरल विलियम मॅक्रेवेल यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये भाषणामध्ये म्हटले होते की जर तुम्हाला जग बदलायचे असेल तर सर्वात आधी सुरुवात तुमच्या अंथरूण नीट करण्यापासून करा. मी अलीकडेच त्यांचे पुस्तक मेक युअर बेड वाचून पूर्ण केले आहे, ज्यामध्ये मला समजले की त्यांना त्यांच्या जुन्या हरलेल्या मानसिकतेला सोडून स्वतःला आणि स्वतःच्या आयुष्याला सुधारायचे होते. तेव्हा त्यांनी सुरुवात सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःचे अंथरूण नीट करण्यापासून केली. यामागे एक मानसिक कारण आहे, म्हणूनच आता फौजमध्ये सुद्धा हे फॉलो करून घेतले जाते. सकाळी आपले अंथरूण नीट केल्याने तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की तुम्ही दिवसाचे पहिले काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे आणि असे करणे तुम्हाला दिवसाची इतर कामे सुद्धा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. ही एक सवय तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती सकारात्मक परिणाम करते. त्यानंतर नेक्स्ट तिसरी सवय आहे संगीत ऐकणे. तुम्हाला माहित आहे का की तुमची संगीताची आवड तुमचे व्यक्तिमत्व दर्शवते. सकाळी फक्त काही वेळ ठराविक प्रकारचे संगीत ऐकल्याने तुमचा मूड आणि पूर्ण दिवस चांगला किंवा वाईट बनू शकतो. तुम्ही अनुभवले असेलच की सॅड गाणी ऐकल्यावर मूड सॅड होतो आणि उत्साही गाणी ऐकल्यानंतर एनर्जी जाणवते. यामागे एक मानसिक कारण आहे, ते म्हणजे संगीतानुसार मूड बदलतो. तर जर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला फक्त 10 मिनिटे कोणतेही सकारात्मक किंवा चांगले इन्स्ट्रुमेंटल संगीत ऐकले तर ते तुम्हाला दिवसभर शांत, सकारात्मक आणि प्रेरित वाटण्यास मदत करेल. सकाळी खूप जोरात किंवा रॉक म्युझिक ऐकू नका, त्याऐवजी एखादे चांगले वाद्य संगीत ऐका. चौथी सवय आहे काहीतरी प्रेरणादायी वाचा. रीड समथिंग इन्स्पायरिंग. जर तुम्हाला दिवसाची सुरुवात प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांनी करायची असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकाळी काही यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांचे विचार तुमच्या डोक्यात टाका. यासाठी तुम्ही पुस्तके किंवा लेख वाचू शकता. सकाळी तासनतास पुस्तक वाचणे गरजेचे नाही, पण जर तुम्ही फक्त 10 मिनिटे काहीतरी चांगले वाचले तर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक देखील सुचवू इच्छितो जे मी स्वतः देखील वाचतो, ॲटॉमिक हॅबिट्स. यामध्ये अनेक गोष्टी आणि प्रकरणे फक्त 4 ते 5 पानांचे आहेत. त्यामुळे तुम्ही रोज एक नवीन गोष्ट वाचू शकाल आणि फक्त 10 मिनिटात एखादे प्रकरण संपवू शकाल. त्यानंतर 5वी सवय आहे डीप ब्रीदिंग. खोल लांब श्वास घेणे. बऱ्याच लोकांसाठी 10 मिनिटे मेडिटेशन करणे किंवा मन शांत ठेवणे कठीण असते, पण डीप ब्रीदिंग करणे सर्वांसाठी सोपे आहे. सकाळी 10 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे याचे अनेक फायदे आहेत, जसे की मन शांत होणे, एकाग्रता वाढणे, ताणतणाव आणि अस्वस्थता कमी होणे, तसेच एनर्जी लेवल वाढणे. जर तुमचे मन तणावात किंवा ओव्हर थिंकिंग मध्ये राहत असेल तर ही सवय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
6वी सवय आहे स्ट्रेचिंग करणे. ऑर्थोपेडिक्स म्हणतात की सकाळी काही वेळ व्यवस्थित स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखापतीचा धोका कमी होतो. तुमचे स्नायू मोकळे होतात, स्नायूंचे दुखणे कमी होते, तसेच रक्तदाब सुधारतो आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचतो. जर तुम्हाला दिवसभर आळस जाणवत असेल तर 10 मिनिटांची स्ट्रेचिंग तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यास मदत करेल. सकाळी फक्त 10 मिनिटे स्ट्रेचिंग केल्याने तुम्ही दिवसभर फ्लेक्झिबल आणि ऍक्टिव्ह राहता. त्यानंतर 7वी सवय आहे टेक सनलाईट. झाडे आणि वनस्पतीप्रमाणेच मानवासाठी देखील सूर्यप्रकाश घेणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्यप्रकाश आपल्या मूडला चांगले ठेवण्यासोबतच आपल्याला व्हिटॅमिन डी देतो. एवढेच नाही तर सूर्यप्रकाश मेंदूमध्ये डोपामिन नावाच्या केमिकलचे उत्पादन वाढवतो, ज्याला हॅपी हार्मोन देखील म्हटले जाते. त्यामुळे जर तुम्ही तासनतास एकाच खोलीत बसून राहत असाल तर तुमच्यात नैराश्य किंवा थकवा येण्याची शक्यता वाढते. 10 मिनिटे उन्हात बसल्याने तुम्ही हे टाळू शकता. त्यानंतर 8वी सवय आहे कोल्ड शॉवर. थंड पाण्याने आंघोळ करणे. जर हवामान खूप थंड नसेल तर सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे तुम्हाला पूर्णपणे जागे करण्यासाठी आणि आळस घालवण्यासाठी प्रभावी ठरते. हे तुमचे माइंड क्लिअर करते आणि तुमची एनर्जी लेवल वाढवते. जगभरातील अनेक यशस्वी लोक थंड पाण्याने आंघोळ करण्यास प्राधान्य देतात, कारण यामुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स WBCs यांची संख्या वाढते, ज्या आपल्याला आजारांपासून वाचवतात आणि आपल्या प्रतिकारशक्तीला वाढवतात. त्यानंतरची नेक्स्ट सवय आहे नियोजन करणे, प्लॅनिंग करणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा प्रत्येक दिवस तुमच्या मनाप्रमाणे जावा तर प्लॅनिंगची सवय रोज पहा. दररोज सकाळी 10 मिनिटे देऊन तुमच्या दिवसाचे नियोजन करा. असे केल्याने तुम्ही कोणतीही गोष्ट विसरणार नाहीत आणि तुमची कामे एका क्रमाने पूर्ण करू शकाल. नियोजन केल्याने कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढते, कारण तुमचा मेंदू ऑर्गनाइज्ड राहतो. हे नियोजन मोबाईलवर करण्याऐवजी कागदावर करा, कारण मोबाईल तुम्हाला विचलित करू शकतो. त्यानंतरची नेक्स्ट आणि 10वी शेवटची सवय आहे आत्मपरीक्षण किंवा रिफ्लेक्शन. तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करता? बहुधा मोबाईल वापरत असा. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करायचे असेल तर दिवसाच्या सुरुवातीला स्वतःवर आणि स्वतःच्या आयुष्यावर रिफ्लेक्शन टाकण्याची, विचार करण्याची सवय लावा. दररोज 10 मिनिटे शांतपणे स्वतःबद्दल, तुमच्या ध्येयाबद्दल आणि आयुष्याबद्दल विचार करा. तुम्ही आजचा दिवस कसा चांगला बनवू शकता याचा विचार करा. हे तुम्हाला आयुष्यात क्लॅरिटी, स्पष्टता आणि सेल्फ अवेअरनेस देईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला वाढवण्यासाठी मदत करा. तुम्हाला इतर कोणत्याही विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.